मुलांनो, तुम्ही कधी उंच डोंगरावर किंवा मोकळ्या मैदानात मोठी मोठी पाती असलेली चक्की पाहिली? पण ही चक्की नेमकी काय काम करते? तिची पाती का फिरतात? आणि वाऱ्यापासून वीज कशी तयार होते? चला तर मग आज आपण अशाच एका खास मित्राची ओळख करून घेऊया. हा मित्र उंचावर राहतो, वाऱ्याच्या मदतीने वीज तयार करतो आणि प्रदूषणही करत नाही. या मित्राचं नाव आहे पवनचक्की. चला पवनचक्कीचे महत्त्व आणि तिचे उपयोग जाणून घेऊया. मुलांनो, तुम्ही माझ्याकडे का बरं पाहत आहात? अरे हो, मी खूप उंचावर आहे ना, म्हणून मान वर करून पाहताय ना मला. काही जणांना तर मी पंखाच वाटते, पण मित्रांनो, मी पंखा नाही बरं का. मी तर आहे पवनचक्की. पवनचक्की म्हणजे काय? पवनचक्की म्हणजे वाऱ्यापासून वीज तयार करणारं यंत्र. वाऱ्यामुळे माझी पाती गरगर फिरते, त्यापासून मी वीज तयार करते. मात्र यासाठी मला कायम उंचावर राहावं लागतं. मी दमतही नाही आणि थकतही नाही. माझ्या विजेमुळे दिवे लागतात. माझ्या विजेमुळे दिवे लागतात. उद्योगधंदे, कारखाने, शेती यांना लागणारी वीजही मी पुरवते. मी सर्वांच्या उपयोगी पडते, याचाच मला खूप आनंद होतो. मित्रांनो, माझ्याशी मैत्री कराल? तुमच्याशी मैत्री करायला मला खूप खूप आवडेल. हो, आम्हालाही आवडेल. पवनचक्की म्हणजे काय? वाऱ्यापासून वीज तयार करणाऱ्या यंत्राला पवनचक्की असे म्हणतात. पवनचक्की कशामुळे फिरते? उत्तर: पवनचक्की वाऱ्यामुळे फिरते. पवनचक्कीपासून काय तयार होते? पवनचक्कीपासून वीज तयार होते. पाठाच्या आधारे पवनचक्की व तुमच्यातील संवाद लिहा. मी: नमस्कार पवनचक्की, तू नेहमी उंचावर उभी का असतेस? पवनचक्की: कारण उंचावर वारा जास्त असतो, त्यामुळे माझी पाती वेगाने फिरतात. मी: तू काय काम करतेस? पवनचक्की: मी वाऱ्याच्या सहाय्याने वीज तयार करते. मी: तुझ्यामुळे प्रदूषण होते का? पवनचक्की: नाही, मी स्वच्छ ऊर्जा निर्माण करते आणि पर्यावरणाचे रक्षण करते. प्रश्न 3, विचार कर व लिही. 1. पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा यांमधील वेगळेपण सांगा. पवन ऊर्जा. उत्तर: पवन ऊर्जा वाऱ्यापासून मिळते, तयार होते. पवनचक्कीच्या सहाय्याने वीज, वारा वाहत असेल तेव्हाच वीज तयार होते. पवनचक्क्या उंच ठिकाणी बसवतात. सौर ऊर्जा. उत्तर: सौर ऊर्जा सूर्यप्रकाशापासून मिळते. सौर पॅनलच्या सहाय्याने वीज तयार होते. सूर्यप्रकाश असेल तेव्हाच वीज तयार होते. सौर पॅनल मोकळ्या व सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी बसवतात. प्रश्न 4, ओळखा पाहू. पावसाळ्यात येतो, डराव डराव करतो, पाण्यात आणि जमिनीवर उड्या मारत फिरतो. उत्तर: बेडूक. प्रश्न 2, रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. 1. मी खूप उंचावर आहे ना. 2. माझ्या विजेमुळे दिवे लागतात. 3. मी वाऱ्याच्या गतीमुळेच वीज तयार करते.